सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात चुलत्याच्या घरात किरकोळ चोरी केल्याच्या संशयावरून नराधम बापाने आपल्या 2 पोटच्या मुलींचे हातपाय बांधून त्यांना तब्बल 2 रात्री आणि 1 दिवस असे 36 तास घराच्या तुळाईला उलटे टांगून ठेवले। या अमानुष छळात ऋतुजा उर्फ सानिका दादू यमगर वय 9 या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर अनुजा वय 11 ही मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे। या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी वडील दादू यमगर वय 38 याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संशयित दादू उर्फ नाना यमगर याला 5 मुले असून त्यात 4 मुली व 1 मुलगा आहे। चुलत्याच्या घरात चोरी केल्याचा संशय दादूला आपल्या 2 मुलींवर 2 दिवसांपूर्वी आला होता। त्याने मुलीकडे चौकशी केली, मात्र त्या कबूल झाल्या नाहीत। या रागातून त्याने ऋतुजा आणि अनुजा या दोघींचे हातपाय बांधले आणि त्यांना घरातील छताच्या तुळाईला अडकवून ठेवले। धक्कादायक बाब म्हणजे मुलीवर टांगलेले असताना आरोपी बाप आणि आई त्यांच्या खोलीतच झोपे होते। तब्बल 36 तास या दोन्ही मुली डोके खाली आणि पायवर अशा अवस्थेत होत्या। दरम्यान ऋतुजा आणि अनुजाने आपल्याला सोडवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार बापाकडे विनवणी केली, मात्र पाषाण हृदयी बापाने त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही। रात्री मुलींच्या आजोबांनी त्यांना सोडवण्याचा आणि पाणी देण्याचा आग्रह केला, तरीही बापाला पाजर फुटला नाही। उलट त्याने स्वतःच्या वडिलांनाही टिकावाच्या दांडक्याने मारहाण केली। सकाळी दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून त्यांना खाली उतरवण्यात आले, मात्र तोपर्यंत 9 वर्षाच्या ऋतुजाचा मृत्यू झाला होता, तर अनुजा ही बेशुद्ध असल्याने तिला आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम बाप दादू यमगर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच आपल्या लेकींचा जीव घेतल्याने संपूर्ण आटपाडी तालुक्यात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे। त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते। त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत।